यंदाच्या खरीप हंगामात पावसाची हळूहळू सुरुवात असलेली वाटचाल शेतकऱ्यांसाठी पोषक ठरत आहे। काही अपवाद वगळता बहुतांश क्षेत्रातील खरीपांची पेरणी यशस्वी झाली आहे। निर्धारित क्षेत्रापेक्षा 94% क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अहवाल कृषी विभागाचा आहे। 8,64,018 हेक्टरवर ही पेरणी झालेली आहे। यंदाही शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन आणि तूर या रोख पिकांनाच पसंती दिली आहे। यवतमाळ जिल्ह्याची ओळख कापूस उत्पादक अशी आहे। मागील काही वर्षात सोयाबीनचे बाजारभाव घसरले आहेत, तसेच उत्पादनातही घट येत आहेत। यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कापूस लागवडीवरच भर दिला आहे। कृषी विभागाच्या अंदाजापेक्षा अधिक लागवड यंदा झाली आहे। जवळपास 102% शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे। कापसाची शेती ही बारामाही रोजगार देणारी आहे। कापूस लागवडीवर मोठ्या प्रमाणात खर्च येतो। हमखास पिकणारे व बाजारात चांगला भाव देणारे हे पीक म्हणून ओळखले जाते।